नमस्कार. यावेळी टाइम सांगितलं दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आज चटण्या संपलेल्या आहेत. तर म्हटलं सगळी कामं आवरून निवांत दुपारी चटणीसाठी सगळं भाजून ठेवूया. पण दुपारी मला कुठलंच काम करायचं मन झालं नाही आणि सगळी कामं जिथल्या तिथं ठेवून मी निवांतच बसलेली होते. पण बसल्या बसल्या पण बोर होत होतं. म्हणजे व्यक्तीला ना कुठल्या तरी कामात मग्न राहणं खूप गरजेचं आहे. असंच बसलं ना खरंच आपला वेळ जात नाही आणि खूप बोर व्हायला लागतं आणि आलतू फालतू विचार डोक्यात येतात आणि मला तसंच झालेलं होतं. मग मी झटकापट उठले, उठून आलेले आहे मी किचनमध्ये आणि अगोदर सगळं भाजते. मीठ पण भरायचं होतं म्हणजे डब्बा मी आज घासून घेतलेला आहे. तर सगळी भांडी रॅकला लावली आणि डब्यामध्ये मीठ भरून ठेवलेलं आहे. आणि आता चटण्या बनवण्यासाठी मी इकडे सगळं भाजून घेते. तर कारळ घेतलेले आहेत आणि छान परत ते कारळ भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे कारळ ना खूप लवकर भाजले जातात. जास्त फुल गॅस केला तर करपले जातात. म्हणून गॅस मी मध्यम ठेवलेला होता. तवा छान गरम झाल्यानंतर आणि कारळ भाजून घेतलेले. छान आवाज येतो त्याचा. जसं कारळ भाजले असं समजत नाही ना, तर आवाज आल्यानंतर समजायचं की कारळ भाजले. तर छान असा वास पण येतो. कारळ भाजून झाले, ताटलीमध्ये काढून ठेवलेले. आता शेंगदाणे पण मी भाजून घेते. दोन्ही चटण्या मी मिक्सच वाटून ठेवणार आहे. म्हणजे भाजीला टाकण्यासाठी किंवा अशी चटणी पण आपण बनवू शकतो. लसूण मिरची वगैरे टाकून खूप छान बनते. तर सगळं भाजून झालं आणि लाईट गेलेली आहे. तर मला लाईटचा असाच वेट करण्यापेक्षा कुठली तरी कामं करूया, कारण असंच बसल्या बसल्या खूप बोर होत होतं. आज मी कुठलीही कामं काढलेली नाहीत. तसं तर खूप जास्त काम आहे, दळण वगैरे करायचं होतं, पण काहीच काम करायचं मनच नव्हतं आणि बसल्या बसल्या पण बोर होत होतं. कालचा दिवस खूपच बेकार गेला माझा. म्हणजे रात्री मी चटण्या वाटल्या, लाईट आल्यानंतर स्वयंपाक केला, जेवण खाणं झालं, सगळी भांडे घासली, सगळी ही कामं मी रात्री आवरली. पण काल दुपारी मी काहीच काम आवरलं नाही ना. असं वाटत होतं की खूप कंटाळा आलेला आहे, करायचं मन नाही आणि अशीच बसल्या बसल्या इतकं मी बोर झाले होते ना. तर खरंच कामं असली पाहिजे. कसंही असो, कामामध्ये आपण मग्न असलो ना, खरंच आलतू फालतू विचार डोक्यात येत नाहीत आणि आपला दिवस पण आणि वेळ पण खूप छान जातो. तर आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. या वेळे टाइम सांगेन तर पहाटेचे 5 वाजलेले आहेत. आणखीन कोणीही उठलेलं नाहीये. मी मात्र 5 वाजता उठते आणि मी माझ्या कामात लागते, कारण सकाळची कामं आपली थोडीशी जास्त असतात. लवकर उठल्यानंच सगळं वेळेत होणार आहे. नाहीतरी सगळेजण एकत्रच उठलो ना, काय होतं, यांना जायची घाई गडबड असते, मग त्यांना चहा पाणी, परत ही पारशी कामं सगळं एकत्रच होत नाही. खूप गोंधळ होतो कामाचा. म्हणून थोडंसं लवकर उठते मी. सगळे उठण्या अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. सोफ्याचे कवर झटकून अंतरले आणि आता आलेली मी बेडरूम मध्ये. अगोदर मी इकडे झाडू मारून घेते. यावेळेस फरशी काय पुसायला घेत नाही मी, दुपारी फरशी पुसत असते. फक्त झाडू मारते आणि सगळी बाहेरची कामं आवरून घेते आणि मग आंघोळ, स्वयंपाक पाणी आणि यांचं आवरून द्यायचं असतं. आणखीन उठलेले नाही, तर उठल्यानंतर घाई गडबड सुरू असते त्यांची. आणि मला वाटतं सकाळी लवकर उठणं खूप चांगलं असतं. म्हणजे जास्त वेळ झोपणं ठीक नाहीये. 5 वाजता तरी उठलं पाहिजे. म्हणजे आपली कामं तरी सुरळीत होतात आणि चांगलं पण असतं. जास्त वेळ झोपणं मला ठीक वाटत नाही. अगोदरचा तर रुटीन असा होता ना, मी पहाटे कधी 4 वाजता उठायचे, कधी कधी मी 3:30 वाजता उठायचे, जेव्हा दीपक दिनेश लहान होते तेव्हा. कारण त्यांना शाळेत जायचं, सगळं टिफिन आवरून द्यायचं. मुलं लवकर उठत नाही, त्यांना उठवायचं, अंघोळ घालायची, स्वयंपाक करायचं, जीव खाऊ घालायचं आणि टिफिन भरून त्यांना शाळेत पाठवायचं. कॉलेजला असेपर्यंत पण तसाच रुटीन होता माझा, कारण कॉलेजला पण एसटी इथून 7 वाजता जायची. तर खूप लवकर सगळं आवरायचं. मुलं मोठी झाली तरी पण उठत नव्हती. त्यांना 10 वेळा आवाज द्यायचा आणि सगळं आवरून द्यायचं, असा रुटीन होता. पण जेव्हापासून दीपक दिनेश गेलेले आहेत ना, म्हणजे खूप एकटेपणा जाणवतो. म्हणजे असं वाटतं की कोणीच नाहीये घरी, असं वाटतं. ते तर आहे, पण घरची कामं तरी आपली छोटी मोठी चलत असतात. म्हणून सवय आहे मला अगोदरपासून लवकर उठण्याची. फक्त इतकं झालेलं आहे की अगोदर सारखी धावपळ किंवा लवकर उठून टिफिन बनवणं हे सगळं नाही आता. तर बाहेरचं दार गेट सगळं मी काढलेलं आहे आणि आणखीन कोणीही बाहेर दिसत नाहीये. भीती पण वाटत होती आणि दिवस पण आता निघत आहे. म्हणजे आता 5:30 वाजलेले आहेत. आतमधलं सगळं झाडून झालेलं आहे. जेही कचरा वचरा होता किंवा जेही दिवसभराचं खरकट कचरा जमा केलेला होता, सगळं बकेट मी बाहेर घेऊन आलेले आहे आणि बाहेरचं मेन गेट पण मी काढून घेतलं आणि अगोदर मी सगळा कचरा टाकून येते. आणि शेरू झोपलेला आहे. तुम्ही म्हणते असतात आई शेरू दिसत नाहीये का आजकाल, तर शेरू घरी राहतच नाहीये. रात्री झोपायला येतो, पण दिवसभर कुठं राहतो काय माहिती, त्याचा पताच राहत नाही. आणि घरातली भाकर सुद्धा खात नाही शेरू. चपाती टाकली चपाती खात नाही. इतके लाड शेरूचे झालेले आहेत. कुठं काय खातो काय माहिती, अजिबात घरी येत नाहीये. त्याला अशी सवय झालेली आहे ना, म्हणजे कुठंही कुणाच्याही घरी जातो, काही खाऊन येतो, पण
पण घरचं काही खात नाही असं झालेलं. फक्त रात्री झोपण्यासाठी घरी येतो शेरू, इतकंच आहे त्याचं. तर आता उठून परत बाहेर गेला, आता रात्रीच येणार असं आहे शेरूचं. तर सगळं कचरा वचरा टाकून आलेले आहे आणि हवा इतकी जास्त आहे की हवेनं ते कचरा सगळा उडून आतमध्येच येत होता. झाडही व्यवस्थित मला मारता येत नव्हतं, कारण 3-4 दिवस झाले ते अशी भयानक हवा, एकदम जशी होवटाळ येते ना तशी हवा दिवसभर असते आणि खूप वैताग आलेला आहे हवेचा. गेटदार काहीच काढता येत नाही, कारण सगळं सामान पडत आहे जे शोकेसमध्ये ठेवलेलं आहे हवेमुळे. सगळं झाडझटक झालेलं आहे. आता अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी देते आणि काल दुपारी ना मला बोर होत होतं, तेव्हा मी काही झाडं पण लावली, मी काही शेअर केलेलं नाहीये. वेगवेगळ्या कलरची, जसं लाल कनेरी, परत पांढरी कनेरी आणि गुलाबाची वेगवेगळ्या कलरची फुलाची झाडं मी खालच्या साईडला लावलेली आहेत आणि 2-3 कुंड्यामध्ये पण लावलेले. तर त्या सगळ्या झाडांना मी पाणी देते, कारण पाऊस तर येत नाहीये. अगोदर 2 दिवस पाऊस पडला, पण आता 2-3 दिवस झालं खूप हवा असते, म्हणजे असलेलं पाणी पण हडकून जात आहे आणि झाडं सुकून जाणार आहेत. म्हणून मी बोर चालू केले आणि सगळ्या झाडांना मी सकाळी सकाळी पाणी देत असते, पाऊस येवो किंवा न येवो, कारण कुंड्यामध्ये जास्त वेळ पाणी राहत नाहीये. थोडीशी म्हणजे एकदम छोटीशी असतात ना ते, त्यामुळे दररोजच्या दररोज सकाळी आणि इव्हनिंगला 2 वेळा मी पाणी टाकत असते कुंड्यामध्ये. सगळ्या झाडांना पाणी दिलं, पोर्समध्ये पाणी टाकून पोर्स स्वच्छ धुवून घेतला, अंगणामध्ये पाणी शिंपलेलं आहे आणि जे जमिनी झाडं लावले त्यांना पण मी पाणी दिलेलं आहे. पाणी देऊन झालेलं आहे. आता वरच्या टाक्या भरत आहेत. मी बोर बंद केलेला नाहीये, फक्त इथली वाल मी बंद केलेली आहे आणि अगोदर मी वायपर करून घेते. खूप घसरंडा होतो इथं, त्यामुळे वायपर पटकन करून घेते, नाहीतरी असंच आपण सभागती चलायला गेलो तर खूप निसरंडा होतो आणि डायरेक्ट आपण गेटच्या बाहेरच जातो असं होतं. म्हणून अगोदर मी वायपर करून घेतलं आणि इकडे पायपुसणी टाकली. ती पायपुसणी उडून आतमध्येच येत होती, इतकी हवा आहे. तर झालेले बघू शकता वातावरण आणि हवा तरी अशी आहे. पूर्ण ती झाडं, छोटी छोटी झाडं आहेत, पण ते पण उडून काल तरी कुंडेच खाली पडलेली होती, इतकी हवा होती. तर बाहेरची लाईट अगोदर बंद करते, म्हणजे तिकडून पण गेटला लॉक आहे म्हणून मी इकडचा तार काढलेला आहे, म्हणजे बटन वरच्या साईडला आहे त्या लाईटचं बाहेरच्या. आता बाहेर छान उजेड पडलेला आहे, तर सगळ्या लाईटा मी बंद केलेल्या आहेत आणि गेट पण बंद करून आलेले आहे, कारण हवेमुळे खूप जोरदार ते आपटत आहे. बोर बंद केलं आणि आता मी अगोदर ब्रश करून आंघोळ करून घेते, तोपर्यंत सगळेजण उठतील. आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला पण 2-3 वेळा आवाज द्यावा लागतो आणि पाणी दिलेलं आहे आंघोळीसाठी, तर त्याची पण आंघोळ होईल, यांचं पण आवरेल तोपर्यंत आणि माझं पण आवरून घेते आणि सगळ्यांसाठी चहा पाणी करते मी, मग त्यानंतर स्वयंपाक पाण्याला सुरुवात करते. तर आज अंघोळ करून मी साडी घातलेली नाही किंवा ड्रेस घातलेले नाहीये, आज गाऊनच घालून आलेले आहे मी आणि माझ्याकडे दोन्ही गाऊन सेम आहेत. तर साडी आणि ड्रेसपेक्षा हे गाऊनमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं, म्हणून म्हणलं आज गाऊनच घालूया. आणि हे ट्रे मी काढलेला आहे, म्हणजे रात्री घेऊन आलेले ते म्हणत होते त्यांच्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांनी पत्रिकेसोबत ते ट्रे गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे आजकाल गिफ्ट म्हणजे पत्रिकेसोबत काही गिफ्ट येतं, म्हणजे अगोदर पण आलेले होते काही बॉक्स वगैरे आणि यावेळेस ताटली आलेली आहे, खूप छान आहे. तेच बघत होते, पण मी काढलेली नाही, तसंच कवर पॅक करून ठेवलं, कारण अशा सेम ट्रे ना खूप जास्त झालेत, म्हणजे असेच गिफ्ट वगैरे दिलेले आहेत, तर ठेवून दिलेलं आहे. आणि इकडे भांडी जे रात्री घातलेले होते सगळे अगोदर मी लावून ठेवते, म्हणजे भांडे लावण्यास खूप कंटाळा आणि रात्री खूप जास्त भांडे होतात. टोपलं गच्च भरलेलं आहे ते, आणखीन खाली जास्त भांडी झालेले होते. टिफिन डब्बा वगैरे सगळं यामध्येच असतं आणि आता चहासाठी जे भांडे लागतात, पातेले लागतात, ते पण यामध्ये असतात आणि एक काढायला गेलं दुसरं पडतं, दुसरं काढायला गेलं तिसरं पडतं. म्हणून म्हणलं अगोदर सगळी भांडी रॅकला लावायची, जे पाहिजे ते भेटतात. आणि मी इकडे फ्रीजमधलं अगोदर लिंबू काढून घेतलं, माझ्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेली आहे. सकाळी सकाळी उपाशी पोटी मी लिंबूचं पाणी घेत असते, म्हणजे गरम पाणी करून. अगोदर मी हळदीचं पाणी घ्यायचे, आता पण घेत असते अधूनमधून, कधी लिंबूचं पाणी, कधी हळदीचं पाणी, कधी असंच नॉर्मल पाणी मी पित असते, कारण मला पित्ताचा खूप त्रास आहे ना, मग कशामध्ये म्हणजे कशानं फायदा होतो तेच मी बघत असते. आणि दुधाचा चहा किंवा दूध घेणं, दुधाच्या कुठल्या वस्तू सगळं मी आजकाल बंद केलेलं आहे. खूप दिवस झालं मी बंद केलेलं आहे, म्हणजे अगोदर मी 4 दिवस सोडायचे परत घ्यायचे, 4 दिवस सोडायचे परत घ्यायचे, पण त्याच्यानं खूप त्रास होत आहे मला.
तर यावेळेस मी पूर्ण सोडलेले सगळ्या वस्तू, दुधापासून एकदम दूर आहे मी. आणि आजकाल दूध पण घरी यायचं बंद झालेलं आहे, पण ताक दही नाही ते यांचं पोट भरेना. तर म्हणलेलं आहे आणखीन कुठेतरी लावा, पण दूध आणत आहेत असं दूध आहे ना की नुसतं पाणी त्या दुधामध्ये असतं, अर्ध दूध आणि अर्ध पाणी. पाण्यात दूध असतं का दुधातच पाणी घालून देतात, काय करतात काय माहिती. तर इकडे ठेवलेलं आहे यांच्यासाठी चहा, माझ्यासाठी पाणी उकळलेलं आहे. पाणी जास्तच गरम झाला म्हणून गिलासात ओतून ठेवले तोपर्यंत. आणि जी आणखीन थोडीशी भांडी रॅकला लावायची राहिलेली होती ना ती मी अगोदर रॅकला लावली. टिफिन इकडं लावून ठेवलेलं आहे, म्हणजे टिफिन भरतेच पटकन भेटून जातं सगळे डबे एकत्र, नाहीतर एक डब्बा तिकडे एक डब्बा इकडं असं होतं. यांचं हे आवरलेलं आहे तोपर्यंत, म्हणजे सगळ्यांचंच आवरलेलं आहे. आता चहा पण उकळलेला आहे, तोच दिलेला आहे तिकडं, म्हणजे अगोदरचं पॉकेट संपलेलं आहे, दुसरं पॉकेट मी इकडं खोललेलं आहे. तोच आणि चहा यांना देते. मी तर या सगळ्या वस्तूपासून दूर आहे, कारण मला पचन होत नाही सगळं, म्हणून मी काहीच खात नाही. म्हणजे म्हणतात ना की अगोदर भेटायचंच नाही, आता सगळं भेटतं, खायला तोंड नाही, असं हे जे मन आहे ना ते एकदम पक्की बसते माझ्यावरती, कारण सगळं असतं घरामध्ये पण खायला तोंड नाही असं झालेलं आहे. इकडे चहा उकळलेला आहे, तर यांना मी चहा देते अगोदर. म्हणजे टाईम सांगितलं आता सकाळचे 6, 6:15 वाजलेले आहेत, थोडासा लेट झालेला आहे तेच म्हणते, म्हणजे लेट उठलेले आहेत ते आणि त्यांना थोडासा लेट झाला, नाहीतरी माझी कामं तरी वेळेतच मी आवरलेली होते. तर दिलेले चहा आणि तोच यांना, आणि जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याला पण देऊन येते, त्याचं पण आवरलेलं आहे. पाणी खूप जास्त गरम झालेलं होतं, म्हणजे उकळीच आलेली होती. तर थोड्या वेळ मी ग्लासात काढून ठेवलं आणि आता थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे एकदम थंडही घ्यायचं नाही, कारण एकतर आता वातावरण थंड आहे ना, त्यामुळे मी थोडंसं जास्तच गरम घेते. तर यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे, म्हणजे पूर्ण अर्धही पिळलेलं नाहीये, त्यामधला अर्ध म्हणजे फक्त 1 ते 1.5 चमचा मी लिंबूचा रस घेतलेला आहे इकडं. आणि यामध्ये 1 ग्लास पाणी. आणि आता हे ड्रिंक मी पित आहे, म्हणजे एनर्जीफुल राहते दिवसभर मी. आणि पित्तामध्ये म्हणजे पित्त जे होतं ना मला, त्याचाही त्रास थोडासा कमी वाटत आहे जेव्हापासून मी लिंबू पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून. सकाळी सकाळी उपाशी पोटी तर घेत असते, परत मी इव्हनिंगला पण जे चहाची टायमिंग आहे ना त्या टायमिंगमध्ये मी चहा न घेता लिंबूचं पाणी घेत आहे. छान वाटत आहे, म्हणजे छान एनर्जी पण वाटते, म्हणजे असं झोप वगैरे येणं. अगोदर कसं बसल्या ठिकाणी झोपी जायचे मी, खूप त्रास व्हायचा मला पित्ताचा, म्हणजे चक्कर येणं, झोप येणं, एनर्जीच नसायची. म्हणजे असं कुठलं तरी काम करायचं तर विचार करायचे आता कधी करू मी हे, असा मला विचारायचा. पण आता नाही आहे, आता खूप छान फ्रेश वाटतं दिवसभर मला. आणि लिंबूच्या पाण्यामुळे खरंच खूप फरक पडलेला आहे. तर रात्री या भाज्या आणलेल्या होत्या, पण रात्री भांडी वगैरे घासून झोपायला मला लेट झालेला होता, म्हणून भाज्या मी तसंच कवर करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर आता सगळ्या भाज्या मी काढून घेते आणि पाणी आणखीन गरम करायला ठेवलेलं नाही, पाणी गरम करून घेते. तर इकडे हांडा वगैरे मी तिकडेच ठेवलेलं होतं, म्हणजे सकाळी हांड्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. हांडा रिकामा झालेला, आता बोर चालू करून अगोदर मी हांडी भरून घेते, म्हणजे पाणी पिण्यासाठीही देवासाठीही, कारण लाईट गेली ना मग हे पण कामं राहून जातात. तर भाज्या, कोथिंबीर, दोडके, शेवग्याची शेंग, परत दुधी आणलेली. आता धपाटे करून खूप दिवस झालं, तर दुधी घेऊन आलेले, तर म्हणलं आता धपाटी बनवूया. उद्या नाश्त्यामध्ये मी धपाटीच बनवणार आहे. आज जी दररोजचं आहे वरण भात तेच बनणार आहे. वरण बनवणार नाही, मी शेवग्याची भाजी बनवणार आहे आज. तर इकडे तांदूळ घेतलेत, म्हणजे संग संग भात बनवत ठेवते. जोपर्यंत भात शिजतो तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. आणि तुम्ही म्हणत होता ताई पोह्याचा चिवडा बनवून दाखव, तर हो ताई, मी आता दिनेश येणार आहे ना, तर सगळ्याच रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे आता न बनवण्याचं कारण काय आहे ना, तर खाणार कोणी नसतं, बनवून ठेवते आणि त्या वस्तू तशाच डब्यामध्ये राहतात, मी एकटीच किती खाणार, म्हणून मी काहीही बनवत नाही. आजकाल तुम्ही बघत असता काहीही नवीन रेसिपी बनत नाहीये घरी, फक्त जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनत असतो, कारण खाणार कोणी नसतं. बनवलं तर सगळं डब्यात तिथंच ठेवावं लागतं, कोणीच खात नाही, एकटी मी किती खाणार हा विचार करून मी काहीच बनवत नाही. परत आता दिनेश किंवा दीपक तरी आता येणार नाही, तो दिवाळीतच येणार आहे, पण दिनेश येणार आहे काही दिवसामध्ये. दिनेश आल्यानंतर मी सगळ्या रेसिपी बनवेन पण आणि शेअर पण करेन. म्हणजे मुलं घरी असले ना, आपण त्यांच्या निमित्तानं बनवतो आणि आपण पण खातो, पण स्पेशल स्वतःसाठी आपल्याला कधीच होत नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीची अशीच गोष्ट असेल मला वाटतं, की आपण स्वतःसाठी काहीच करत नाही, जेही करतो आपण सगळ्यांचा विचार करून करत असतो. जसं की नवऱ्याला हे आवडतं, मुलांना हे आवडतं, हेच आपल्या डोक्यात चलत असतं, की स्वतःला काय आवडतं इकडं आपण जास्त लक्ष देत नाही, कारण जे त्यांच्यासाठी बनतं तेच आपल्यासाठी बनतं. इकडे भात अर्धवट शिजलेला आहे, तर नंतर यामध्ये मी 2 थेंब लिंबू टाकलेला आहे. म्हणजे लिंबू टाकल्यामुळे ना
भात छान मोकळा आणि मऊसूत बनतो. म्हणजे अगोदर मला पण माहिती नव्हतं, नंतर माहिती झालं. म्हणजे यांनी सांगितलेलं होतं मला, म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला होता. त्यामध्ये सांगितलेलं होतं की लिंबू टाकल्यामुळे, म्हणजे 2 थेंब जास्त नाही, तर भाताचे जे कण असतात ते एकमेकाला चिटकत नाहीत आणि छान मोकळा भात बनतो. म्हणून मी टाकलेले आणि काल पण मी टाकलेलं होतं. खूप छान भात बनलेला आहे. नंतर मी टोपण लावलेलं आहे आणि एक शिटी देऊन घेऊया. तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते. इकडं खोबरं तरी मी अगोदरच भाजलेलं आहे. त्यामुळे खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण मी घेतलेलं आहे. मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलंय सगळं. म्हणजे एक मसाला तयार झालेला आहे शेवग्याच्या भाजीचा. म्हणजे प्रत्येक वेळी मी शेअर करते की शेवग्याच्या भाजीसाठी मी हा मसाला बनवते. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे भाजी म्हणजे एक आमटीच बनवत आहे एक प्रकारची. आज वरण बनणार नाहीये, तर शेवग्याची आमटी मी बनवत आहे. तसं तर शेवग्याची भाजी बनवण्याची खूप साऱ्या पद्धती आहेत आणि शेवगा हा खूप टेस्टी असतो. म्हणजे भाजीमध्ये टाकल्याने टेस्ट खूप छान येतो. म्हणजे जसं आपण साधं वरण बनवलं त्यामध्ये टाकलं तर वरणाला टेस्ट चांगला येतो. परत सांबर किंवा आपण ही अशी आमटी वगैरे बनवली ना, खूप छान टेस्टी बनते शेवग्याची. इकडं जे मसाला बनवलेला आहे ते मसाला टाकून मी इकडं फोडणी तयार केलेली आहे. अगोदर तर लसूण टाकलं, नंतर मी मसाला टाकला. थोड्या वेळ मी परतून घेतलं तेलामध्ये. नंतर यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून, परतून घेतलेला आहे. आता टाकूया सुके मसाले. तर इथं हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे. परतून घेतलेले मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये मी शेवग्याची शेंग टाकलेली आहे आणि छान परतून घेऊया. आणि एकत्र खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला छान भाजून घेतला. म्हणजे असाच मसाला भाजायला गेला ना करपायला लागतं, त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकून मसाला भाजून घ्यायचा छान तेल सुटेपर्यंत. नंतर मी पाणी टाकलेलं आहे आणि आता वरून टाकलेले मी थोडासा घरकुल मसाला किंवा आपल्याला जे आवडतो तो मसाला आपण टाकू शकता. सुहाना मसाला, गरम मसाला वगैरे. पण आमच्या घरी जास्त मसाले खाल्ले जात नाहीत, फक्त घरकुल मसाला मी टाकलेला आहे थोडासा. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि इकडे भाजी बनत आहे. भातही बनलेलाच आहे. तर एक वेळा मी भाजीला इकडं छान खालीवरी करून घेतलेला आहे आणि जी कचरा वचरा झालेला होता भाज्या निवडलेला वगैरे सगळा टाकला, इकडे डब्यामध्ये जमा केलेला आहे. सगळी भांडी जी जमत आहेत ते सगळे मी टोपल्यात जमा केलेले आहेत. आणि आता इकडे ठेवलेला आहे मी चहा. म्हणजे सकाळी मी लिंबूचं पाणी घेतलं, चहा वगैरे मी काही घेतलेला नव्हता. तर आता इकडे बनत आहे डिकाशन चहा. आणि भाजीला मीठ थोडंसं कमी वाटत होतं, म्हणजे मी अगोदर टेस्ट बघितला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर इकडे चहा बनलेला आहे. तर निवांत खाली बसून मी चहा घेतला. तर या तुम्ही चहा घ्यायला. आणि इकडे बघू शकता शेवग्याची मस्तची भाजी पण बनलेली आहे आता. आणि जी ही चहाची भांडी झालेली होती सगळी मी टोपल्यात भरले आणि अगोदर हंडा भरून घेते. तसं तर लाईट गेली ही कामं राहून जातात, म्हणून म्हणलं लाईट अशीपर्यंत ही कामं करायची आणि नंतर मी देवपूजा करणार आहे निवांत. अगोदर मी भाकरी बनवते आणि चपात्या पण बनवणार आहे, म्हणजे दोन्हीमध्ये. कारण ज्वारीचं पीठ थोडंसं राहिलेलं आहे आणि बाबाला आणि यांना ज्वारीची भाकर लागते. आम्ही चपाती खातो, आम्हाला चालतं सगळं, भाकर असो चपाती असो. इकडे भाजी बनलेली आहे, पाणी पण भरून ठेवलं. आता पटकन मी ज्वारीच्या भाकरी बनवते. दार बंद केलेले बघू शकता तुम्ही, कारण खूप जास्त हवा येते त्यामुळे गॅस राहत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल तुम्ही लाईक करत नाहीये, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. इकडं ज्वारीच्या भाकरी बनलेल्या आहेत, आता मी चपात्या बनवत आहे. तर चपात्या भाकरी बनवून झाल्यानंतर निवांत मी देवपूजा करते. आणखीन फुलं पण आणलेली नाही, तर फुलंही आणायला जायचे बाहेर. आणि हवा अशी आहे की ती फुलं पण मला तोडता येणार नाहीयेत, कारण खूप भयानक वातावरण झालेले. पाऊस तर नाही, पुन्हा मुंबईकडे जास्त पाऊस आहे असं म्हणत आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या बहिणीला फोन करते इतका वैताग आलेला आहे तरी पावसाचा असं म्हणत असतात, पण इकडे अजिबात पाऊस नाहीये. आता तिकडे इतका पाऊस का पडतो काय माहिती, आणि इकडे इतकी हवा काय आहे ते पण माहिती नाही, सगळं देवालाच माहिती.